आवाज सर्वसामान्यांचा। खटाव तालुक्यातील पावसाची संततधार उघडली असून शेतकरी आता शिवारात पेरणीची लगबग करताना दिसत आहे। गेली 8 ते 10 दिवस झाले पडत असलेल्या रिपरिप पावसाने जमिनीत पुरेशी ओल झालेली दिसत आहे। त्यामुळे आता सध्या चांगलेच ऊन पडले असून शिवारात मका, मूग, घेवडा, बाजरी या खरीप हंगामातील पेरणीसाठी गडबड दिसत आहे। खरीप हंगामाची पेरणी अगोदरच लांबणीवर गेली आहे, परंतु शेतकऱ्यांना एक आशा लागून राहिलेली आहे की पेरलं तर उगवेल म्हणून। दुसरीकडे शेतकऱ्यांना मोठी अडचण ही दिसून येत आहे की पाऊस वेळेवर पडेल का, पीक येईल का, या द्विधा अवस्थेत सध्या दिसून येत आहे। आता सध्याला शिवारात शेतकऱ्यांना ट्रॅक्टरने पेरणी करावी लागत आहे। पेरणीसाठी महागडे बियाणे शेतकऱ्यांना खरेदी करावी लागत आहे। आता सध्या जमिनीत 5 ते 6 इंच ओल आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। तरीही शेतकऱ्यांनी पेरणीचा जोर चालू आहे। जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना सध्या पेरणी करणे गरजेचे असून आलं तर आलं, नाही तर पीक गेलं अशा मनस्थितीत सध्या शिवारात पेरणीची लगबग दिसून येते। यामुळे शेतकऱ्यांना पीक नाही पेरावं तर चिंता आणि पेरलं तर उगवेल की नाही याचीही चिंता वाटू लागली आहे। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आलो बोंबाळे ते वाघजाई शेत शिवारात आलो होतो आपण। वाघजाई तळे आपण पाहताय पाठीमागे बघा, इथे जागृत देवस्थान आहे, वाघजाई मंदिर डोंगर दऱ्या खोऱ्यात। आणि असं पाहताय आपण इथे जागृत देवस्थान आहे आणि या ठिकाणी आता आपण आलो बोंबाळे शिवारात, वाघजाई शेततळे वाघजाई शिवारात आलो। तर इथे शेतकरी आहेत। आता काय तुमचं नाव? सिद्धार्थ धर्माजी नलवडे। सिद्धार्थ धर्माजी नलवडे आपल्या तर शेतकरी आहेत। आता ते पेरणीची लगबग सुरू करणार आहेत, तर त्यांना आपण विचारूया का पेरणीची गडबड करत आहे? उघडी दिली, पेरलं तर उगवल का, काय होईल परिस्थिती, काय सांगा? काय पेरले तर काय त्याला वल नाही पुरती, नीट उगवतंय का नाही, काय त्याची गॅरंटी आहे का? आपण पेरलं पाहिजे, एक आशा आहे आपल्याला पिकल अशी। हां, बरं, म्हणून पेरणी करायची, पण त्याची गॅरंटी नाही। गॅरंटी नाही काय तर उगवल का नाही, वल कुठं आहे भरपूर। मग आता पेरलं तर तुमचा मोठा खर्च, बियाणं खत हे होणार। तुम्ही म्हणताय मग का तुम्ही कशासाठी पेरता? एक आशा आहे पेरलं तर काहीतरी येईल म्हणून पेरणी करतोय। पण आता काय, आता ऊनच पडलंय असतं। अच्छा, मग आता काय पेरत तर राहिलंच पाहिजे। आता शिवारात बघतोय, आता येता जाता मी कोण ट्रॅक्टरनं पेरतंय, कोण आता जनावर तर दुर्मिळ झाली ती, पण ट्रॅक्टरची लगबग सुरू आहे पेरणी। कोण मका पेरतंय, कोण बाजरी पेरतंय, कोण मूग घेवडा असं पेरणी सुरू झालेली आहे। तर काय म्हणजे शेतकरी असं शेतकऱ्याचा खर्च मातीत तरी जाणार नाही ना? काय होईल? काय आता पाऊस नाही पडला तर मातीतच जाणार। पाऊस झाला का पुरेसा? नाही, बारीक मरतळ आले, त्याच्यावर पेरणी चालली फक्त। ओल किती आता खाली? थोडी आहे, 4-6 बोट ओल आहे। 4-6 बोट? त्याच्या खाली ओल नाही, खाली कोरडच आहे। मग काय रानवडी भागात ओल ज्यादा जाते का, म्हणजे मुरमाड भागात अशी ओल खाली जाते का बेस पावसाची? बेस पावसानं मग ती मुरमाड रानात वाय जाते खाली, पण काळपटात तसेच वर आहे ओल, नुसती खाली काळ झार खूप रान आहे, त्याने ओलच नाही खाली। अच्छा, आणि तरीही शेतकऱ्यांची आता पेरणी चालूच आहे, पेरणी चालू गडबड ही शिवारात आपण बघतोय, वारं भरतंय आणि शिवारात आता जिकडे तिकडे बघतोय पेरणी सुरू झालेली आहे। पेरणी सुरू सगळ्यांनी चालूच केले। आता आमचे उद्या पेरायचं आहे। उद्या तुमचं पेरायचं? काय पेरून टाकायचं, काय करायचं? अच्छा, म्हणजे काय तुम्ही आता पेरणार आहे? काय आता काय घेवडा, मूग, मका, बाजरी काय पेरायची आहे? घेवडा, मूग, मका, बाजरी पेरायची। अच्छा, साधारण याला किती खर्च येईल तुम्हाला? त्याचा आता खर्चाचं माप काय 600-700 रुपयाला पिशवी एक आहे घेवड्याची तयार केली। बरं, आणि मग आता ती एकरात 5-6 पिशव्या लागते, त्याने वाईस बी झालं का, मशागत आली, खत आलं, लागलं। म्हणजे तुम्हाला एक चिंताच वाटत आहे? चिंताच आहे, नुसतं बी घालायचं आणि काय चिंताच आहे, काय येत आहे? पाऊस पडला तर येणार, नाही तर गेलं। सरकारकडून काय अपेक्षा? मग काहीतरी दिलं पाहिजे का नाही आता शेतकऱ्याला, गरीबाला, बाबा याला काहीतरी सवलत दिली पाहिजे, पैसे दिलं पाहिजे, काय केलं पाहिजे की? अच्छा, आता हे गरीबाने शेतकऱ्यानं काय करायचं? कुठलं आणायचं पैसे त्याला? शेती पण नाही पिकल्यावर कुठनं पैसे आणायचं? अच्छा, तर अशा तऱ्हेने मंडळी अशी लगबग शेत शिवारात आहे, डांबोडे शिवारात, बोंबाळे डांबोडे शिवारात पेरणीची लगबग सुरू आहे। आणि तर अशा तऱ्हेने आपण पाहताय की इकडे भागात अशी पेरणी सुरू दिसत आहे। आणि इथे आपण शेतकऱ्याकडून अशा जाणून घेतल्या की पेरलं तर उगवणार का, अशी त्यांना समस्या आहे। पुढचं त्यांना मरण दिसतंय आणि ते उगवणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आता शेवटी काय सांगाल? शेतकरी आता पेरायला लागलेत, तुम्ही पेरणार आहे, काय शेवटी सांगाल?
काय नाही पीक गेल्यावर गप बसायचं आणि काय करायचं गेलंच म्हणायचं आता. पेरणी तर केली पाहिजे जमीन आहे म्हणल्यावर पेरलं पाहिजे अच्छा जमीन नाही म्हटलं पेरलं पेरलंच पाहिजे ना पण आता ती वाऱ्यानं जायला वारं सुटलं म्हटल्यावर आता काय करा पण पेरायचं पेरायचं. हा तर अशा तऱ्हेने मंडळी पेरणं गरजेचंच आहे अशी परिस्थिती सध्या आहे उघडीप दिल्यामुळे पावसानं आणि ते आता बघू म्हणतात पेरल्यानं पुढं काय होईल ते होईल उगवलं तर उगवलं नाहीतर गेलं मातीत अशी त्यांची एक भावना होत आहे प्रत्येक शेतकऱ्यांची होईल. हे उगवूनच येईल त्यानंतर काय होणार नाही. बरं उगवून पाऊस पडला तरच येणार नाही तर नाही. तुम्हाला म्हणायचं पाऊस परत पडला तरच उगवलं तरच येणार नाही तर काय. म्हणजे आता पेरणीनंतर किती उगवल काय होईल हे किती एक 10-12 दिवस ओल राहिले 10-12 दिवस ओल राहील. त्यानंतर नाही. आता पाऊस पडल्यानंतर एकच दिवसात चालू झालंय. हां हो दुसऱ्या दिवशी पाऊस उघडला आणि दुसऱ्या दिवशी चालू झालाय मग किती पाऊस असणार आहे ना? अच्छा मग किती आता ही रिपरिप जी सुरू होते यात किती ओल किती इंच ओल गेली जमिनीत ओल किती झाली किती एक 4-5 इंच असेल खाली त्यापेक्षा जास्त नाही. असं तुम्हाला म्हणायचं 4-5 जास्त इंच. नाही. काय शेतकरी म्हणताय फुटभर चांगली ओल गेलेली आहे 5-6 इंच मध्ये किती झालं त्यापेक्षा कुठं अर्धा फुटाचा सरटाच झाला त्याच्या खाली किती उंच बरं म्हणजे थोडक्यात तुम्हाला म्हणायचं आहे अजून पावसाची गरज आहे आता ही गरज आहे काय. शिवारात शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे आता पेरणीसाठी उघडीप दिली आणि पावसाने हो चालू आहे. मग तुम्ही म्हणताय की आता परत पावसाची गरज आहे तरच उगवेल. हो पाऊस पाहिजे त्याला. अच्छा त्याला बी नुसतं मातीत घालून काय करायचं तर तुम्ही म्हणताय आता ही बोंबाळे शिवारीमध्ये आपण आलो आहोत आणि तुम्ही म्हणताय पेरलं नाही तर काय पेरलं नाही काय अडचण आहे पाऊस येत होता आणि कुठे पावसात पेरायचं बरं आता पावसानं उघडीत दिली शिवारात शेतकरी आता जरा पेरणीची लगबग दिसते काय होईल पेरलं तर पेरलं तर पुढचं पीक गावायचं ना ही पीक तरी कशाच येतं येईल शाश्वती आहे बरं हा मग आता काही शेतकरी म्हणले हाय ओल चांगली 5-6 इंच वल हाय पण पावसानं साथ दिली पाणी कुठलं त्याला अच्छा म्हणजे तुम्ही म्हणताय पुढं समजा उगवून आलं हं तर पुढं त्याला पाऊस पडला पाहिजे मग तर आता पावसाशिवाय पीक येईल का मग शेतकरी पेरणीची लगबग का करतोय गडबड का करतोय शेतकरी आता काय जनावरांसाठी जनावरांचा हातभर पोट आहे आपण अर्धी क्वार खाऊन जगू अच्छा म्हणजे जनावरांची मोठी समस्या शेतकऱ्यांना दिसते त्यामुळं निदान पेरलं मका पेरली हे निदान ते म्हणजे जनावराला चारा तर होईल असं तुम्हाला म्हणायचं हो मग आता मूग घेवडा बाजरी ह्याचं काय आता जे पेरतय ते पेरतय की हां पण जनावराला काय करायचं अच्छा आ जनावर एवढ्या मोठ्या किमतीची हां त्याला खायला नको का पोटभर अच्छा मग तर अशा तऱ्हेने मंडळी ते बोंबाळे शिवारात आपण आहोत आणि ते ही पावट्याची पावट्याला तरी कुठे दर आहे पावट्याची तोड चालली आणि त्या काकी म्हणतात पावट्याला सुद्धा दर नाही किती दर आहे आता काय म्हणजे परवडत आता नाही 40 आणि 50 रुपये किलो बरं आ रोजगाराचा तरी पैसा निघतोय का म्हणजे रोजगारात सुद्धा पैसा निघत नाही असं तुम्हाला हा, म्हणायचं. मग तरी किती खर्च येतोय त्याला मस्त खर्च येतोय त्याला औषधं आली फवारणी आली तोडलं की फवारणी आली हां आ ती सुकानं होत आहे का कुठलं मग सरकार काय मदत करत असेल तुम्हाला कशाला सरकार मदत करतंय ज्याला करायची त्याला करतंय मदत ज्याला नाही काय ते बसतंय आपलं टाळ्या वाजवीत हां कशाची मदत सरकार करतंय तर अशा तऱ्हेने ही शेतकऱ्यांची बोंबाळे शिवारात समस्या आहे पेरलं तर उगवणार का आणि उगवलं तर त्याला पाऊस मिळणार का आता म्हणजे जसं धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशा अवस्था शेतकऱ्याची त्या बोंबाळे शिवारात म्हणजे आणि आपल्या कातराडा भागात दिसत आहे पेरणीची लगबग शेतकरी करीत आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.